झालेलं नाही. तितकं सुंदर असं शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र आहे. पण आता मला नेमका प्रश्न हा पडलाय की शिवजयंती का साजरी करायची? प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे. शिवजयंती का साजरी करायची? शिवजयंती का साजरी करायची? आपल्याला फक्त इतकंच माहिती आहे की शिवजयंतीच्या दिवशी डीजे समोर जाऊन नाचलं म्हणजे झाली शिवजयंती साजरी. है का नाही? प्रत्येकाच्या गावामध्ये 19 फेब्रुवारीला डीजे येते ना, त्याच्यासमोर प्रत्येक जण नाचतात. है की नाही? मग शिवजयंतीला डीजे समोर नाचलं म्हणजे झाली का शिवजयंती साजरी? बरोबर आहे का? काल परवाचीच गोष्ट आहे. डीजे समोर माझ्या जयंतीला नाचावं म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले होते का? नाही. काल परवा 19 फेब्रुवारीची गोष्ट आहे. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होता. तुम्हाला माहिती असेल तो व्हिडिओ, कारण सोशल मीडियावरील अगदी घाणेरडे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हालाच माहिती होता. ती गोष्ट मला माहिती आहे. ते हिरा बेटीवाला व्हिडिओ सांगितलं होतं मला. तशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या डीजे समारंभामध्ये अगदी लहान आणि तरुण मंडळी अगदी घाणेरडे एक्सप्रेशन देऊन डान्स करत होते मूर्तीच्या समोर. का शिवाजी महाराज यासाठी जन्माला आले होते का की माझ्या जन्मदिना दिवशी आपले घाणेरडे एक्सप्रेशन देऊन लोक डान्स करावं म्हणून? मुळीच नाही. यासाठी जन्माला आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत चामडी सोडून घेतली. कशासाठी? अहो, ज्या महाराजांचं रक्त या मातीमध्ये सांडलं, ज्या महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचे डोळे काढून घेतले, त्यांची बोटं तोडण्यात आली, कशासाठी तो सहन केला असेल? डीजे समोर माझ्या जयंतीला नाचावं म्हणून कशासाठी तो सहन केला असेल? का? कधी प्रश्न पडलाय तुम्हाला? नाही. आम्ही याच्यावर विचारच करू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस मरण यातना सहन केला पण स्वाभिमान घेतला नाही. कशासाठी तो सहन केला असेल? कधी विचार केला? कुणीही विचार करू शकत नाही. शिवाजी महाराज सांगायला सोपे, शिवाजी महाराज ऐकायलाही सोपे, शिवघोषणा करायलाही त्याहून सोपी, आणि सगळ्यात सोपं शिवजयंती साजरी करून डीजे समोर नाचायला. पण शिवाजी महाराज अंगीकारणे खूप कठीण आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या आचरणात आणले तेच खरा शिवभक्त आणि हीच खरी शिवजयंती असं मला वाटतं. म्हणून शिवाजी महाराजांकडून या दोन गोष्टी शिकायच्या. कोणत्या? म्हणा, आपल्यावर मोठ्या माणसांचा आदर करायचा. भलेही ते 1 घंटा, 1 मिनिट, 1 दिवस, 1 वर्ष किती का मोठे असणार, आपल्याहून मोठ्या माणसाचा आदर करायचा. प्रत्येक मुलीचा आदर करायचा. ती एक मुलगी आहे म्हणून नाही, तुमच्या आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यावर चांगले संस्कार घडविले हे सिद्ध करून दाखवण्यासाठी चांगलं वागायचं. कळलं? मोठ्याला कधीही पुरत बोलायचं नाही. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या आधी अनेक राजे जन्माला आले, त्यांच्यानंतर अनेक राजे उदयास आले, पण जगात सगळ्यात आदर्श राजा म्हणून ओळखले जाणारे ते फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. काय ते आदर्श मानले जायचे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रकार जाती एकत्र आणले होते. आज आपल्या स्कूलमध्ये, आपल्या घरामध्ये आपण भाऊ बहिणी कधीही एक मनाने मायेने राहू शकत नाही. मग 18 प्रकार जाती कसं एकत्र आणले असतील? विचार करावा. आणि त्याच 18 प्रकार जातीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. आज जर बघायला गेलं तर प्रत्येक राजाने आपल्या स्वतःसाठी राजमहल बांधले आणि त्या राजमहलामध्ये प्रत्येक स्त्री नाचगान केली आहे. पण शिवाजी महाराजांनी राजमहल बांधले, एकही स्वतःसाठी राजमहल बांधले नाही. शिवाजी महाराजांनी गडकिल्ले बांधले आणि त्या गडकिल्ल्याच्या जोरावर त्यांनी इथल्या स्त्रियांना वाचवलं. हे शिकण्याजोगे आहे. कारण जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे संस्कार दिले होते. परस्त्रीलाही माता मानण्याचे संस्कार घडवले होते. जेव्हा 18 प्रकार जाती एकत्र आले तेव्हा स्वराज्य उभारलं आणि शेवटच्या दिवसाला 6 जून राज्याभिषेकाचा. मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना विचारतात, शिवबा आज
शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज होतो. कसं वाटतंय तुम्हाला? तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब समोर 32 मानाचा सोन्याचा सिंहासन ठेवलंय, पण त्याची प्रति एक पायरी चढताना मला माझे मावळे आठवतात. महाराज आधी लगेच कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मानसुरी मला आठवतात. राजा तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा आणि तेथे जाऊन 3 तोफेच्या सलामीचा आवाज द्या. जोपर्यंत 3 तोफेच्या सलामीचा आवाज येणार नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे आपला ध्येय सोडणार नाही. म्हणणारे अवघे वय 50 वर्ष घेऊन 2000 सैन्याचे एकटे समजत राहते ते बाजी प्रभू देशपांडे मला आठवतात. ह्या सुखाचे दिवस बघण्यासाठी माझ्या मावळ्याने असं रक्ताच्या नद्या वाहिल्या. असं शिवाजी महाराज जिजाऊमातेला रेस्पॉन्स करतात. मग आपण हे गोष्ट आपणही लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला आजचे हे सोन्याचे चांगले दिवस दाखवण्यासाठी आपल्या आईवडिलांनी भरपूर कष्ट केले आहेत, सर्वांच्या आईवडिलांनी. आणि असे किती राजे महाराजे आपल्याला हे दिवस दाखवण्यासाठी ते हसत हसत